महाराष्ट्रातील आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वर अतिपर्जन्यवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झालेली आहे। त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारने करावा आणि शेतकरी जो मागेल ती मदत त्याला मिळावी आणि बळीराजावर जे संकट आलं आहे ते दूर करावं, अशा विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना शहर संघटक प्रणव सावंत, युवा सेना उपजिल्हाधिकारी सागर धोत्रे, तालुका प्रमुख श्रीकांत पवार, शहर प्रमुख रवींद्र भणगे, उपशहर प्रमुख राहुल जाधव, शैलेंद्र बोडके, रामचंद्र साळुंके, सतीश भंडारे आणि शिवसैनिक उपस्थित होते। आज जे अख्ख्या आपल्या महाराष्ट्रात आणि सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांवरती जे हे आलेलं आहे, अतिवृष्टीचं जे संकट ओढवलेलं आहे शेतकऱ्यांवरती, या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे। आज एखाद्या शेतकऱ्यानं, म्हणजे आम्ही समर्थन करत नाही ह्या गोष्टीचं, की आज जर एखाद्या शेतकऱ्यानं जर कुठं गांजा लावलेला दिसला तर तिथं पंचनामा करायला लवकर हजर होतात, पण आज शेतकऱ्याचं जे एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर तिथं ह्यांना का लवकर जाता येत नाही? ह्या फडणवीस सरकारनं अगोदर फडणवीस सरकारचा 2024ला हे होता जाहीरनामा की आम्ही शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करू, पण ह्यांना अजूनपर्यंत ह्यांना जमलेलं नाहीये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला। ह्यांचं म्हणजे कशात ह्यांना पक्ष फोडण्यात हे व्यस्त आहेत। परत त्यांच्या बॉसनं त्यांना दिल्लीत बोलवलं की लगेच तिथं जाऊन त्यांच्या पाय चाटायला ह्यांना वेळ आहे आणि शेतकऱ्यांना मदत करायला ह्यांना वेळ नाही। कोण एक ह्यांचा भाजप सरकारमधला एक आमदार गेला का हो बांधावर? आत्ता शेतकऱ्याच्या अख्ख्या महाराष्ट्रात आमचे ओमराजे निंबाळकर त्या जिल्ह्यात त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये बांधावर जाऊन शेतकऱ्याला मदत पोहोचवतोय। ह्यांचा एक आमदार गेलेला नाही अजूनपर्यंत भाजपचा, ह्या भाजप सरकारचा, की जाऊन त्या शेतकऱ्याच्या काही व्यथा आहेत समजून घेण्यासाठी एक आमदार गेला नाही। आमचा येत्या 8 दिवसात जर ह्यांनी जर योग्य ते पाऊल उचललं नाही तर आमचं मोठं आंदोलन ह्या सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आणणार आहोत। ही पत्रकार बांधव मी तुमच्या माध्यमातून ह्यांना हे जाहीर इशारा देतोय। प्रमुख मागण्या काय तुमच्या? शेतकऱ्यांची सरसकट आहे ना कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च सरकारनं उचलावा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।